नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफसाठी फक्त तुम्ही 10वी पासवरती ॲप्लिकेशन करू शकतात. तर मित्रांनो, याची ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट जी होती ती कालच्या तारखेची म्हणजे 9 जानेवारीची होती. परंतु मित्रांनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे. ती म्हणजे त्यांनी याच्यामध्ये डेट वाढवलेली आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की अपॉर्च्युनिटी टू मॅक्सिमम नंबर ऑफ कॅन्डिडेट टू ॲप्लाय फॉर द सेड पोस्ट. तर या ठिकाणी अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्लाय करायसाठी या ठिकाणी चान्स भेटणार आहे. 16 जानेवारी 2024 ट्यूसडेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. तर बघा मित्रांनो, परमनंट जॉब असणार आहे. याचं महत्त्वाचं बेनिफिट तुम्हाला असं आहे, तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया जर बघितलेलं असेल तर मित्रांनो, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, परमनंट बँक आहे. ठीक आहे, परमनंट जॉब त्याच्यामध्ये दिला जातो. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुंबई, अमरावती, त्यानंतर नागपूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जॉब लोकेशन भेटणार आहे. याच ठिकाणचे जे ब्रँचेस आहेत तिथं मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 118 जागा आहेत. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून 484 जागा फक्त भरल्या जात आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर ही पदभरतीसाठी अर्ज केला आणि तुमचं जर सिलेक्शन होणार असेल, तुम्ही जर त्याची तयारी करणार असाल मित्रांनो त्या दृष्टीने, तर तुम्हाला मराठीमधून पेपर देता येणार आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी तुम्ही फक्त 10वी पासवरती ॲप्लाय करू शकता. 10वी पास असाल तर या पदांसाठी ॲप्लाय करा. चतुर्थ श्रेणी वर्गातील म्हणजे ग्रुप डीची ही मित्रांनो पोस्ट आहे. सफाई कर्मचारी कम सब स्टाफची पोस्ट आहे, म्हणजे पिऊनप्रमाणे. याच्यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 26 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो एज रिलॅक्सेशनमध्ये SC STसाठी 5 वर्ष सूट दिली आणि OBCसाठी 3 वर्ष आणि PWDसाठी 10 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, कालच व्हिडिओ बनवला होता मी, डेट वाढेल की नाही त्याबद्दल सांगता येत नव्हतं, परंतु मित्रांनो आज थोड्या वेळापूर्वीच हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून डेट वाढवण्यात आलेली आहे. ज्यांनी ॲप्लाय नाही केलं त्यांना मित्रांनो ॲप्लाय करायसाठी चान्स असणार आहे. तर बघा, आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठीमधून तुमची एक्झाम होईल. तर मग याच्यामध्ये सिलेबसमध्ये काय विचारलं जाईल? सर्वात अगोदर बघा मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज तुम्हाला 10 मार्काला असेल, परंतु इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमधूनच तुम्हाला द्यायचे. 10 पैकी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी टॉपमध्ये येण्यासाठी कमीत कमी 8 ते 7 मार्क घेणं गरजेचं आहे. पहा, लक्षात ठेवा, मी माझ्या अंदाजीच सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा 5पेक्षा तुम्हाला थोडे 1-2 मार्क जास्त घ्यायचे आहेत. ह्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रत्येक हे 4 जे सब्जेक्ट दिले त्यामध्ये क्वालिफाय झालं पाहिजे. त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी मित्रांनो मराठीमध्ये पेपर असेल. 20 पैकी तुम्ही मित्रांनो जनरल अवेअरनेससाठी या ठिकाणी 16 ते 17 मार्क्स घेऊ शकता. जास्तच मार्क्स घ्यायचे तुम्हाला, कमीत कमी 10 ते 12, परंतु मित्रांनो जास्तीत जास्त 16 ते 17 मार्क्स घेतलेत निवड होण्याचे चान्सेस आहेत. कारण की आपल्याला माहीत असेल मित्रांनो, ही जी टेस्ट होते ही ग्रुप डीची सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी आहे. इथं मित्रांनो मोठे मोठे जे मुलं आहेत, जे मोठ्या मोठ्या लेवलच्या एक्झामचा जो अभ्यास करणारे मुलं आहेत, जे की ते जास्त करून इथे ॲप्लाय करत नाहीत मित्रांनो. तर 10वीच्या बेसवरती तुम्हाला याचा स्टडी असणार आहे. तुम्ही जो सरळ सेवेचा अभ्यास करता तोच इथं तुम्हाला सर्व अभ्यास असणार आहे. फक्त 70 मार्काचीच परीक्षा तुमची असेल. त्याच्यानंतर बघा, जनरल अवेअरनेस झालं. एलिमेंटरी अर्थमॅटिक म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सोपं गणित असणार आहे तुम्हाला. इथं मित्रांनो तुम्ही म्हणाल की बँकेची परीक्षा IBPS कंपनी घेते, तर इथं PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा क्लार्क किंवा ऑफिसरची जी पोस्ट निघतात बँकेमधल्या, तशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला गणित असेल का? तर नाही. इथे एकदम सोपं तुम्हाला गणित असणार आहे, जे ग्रुप डीचे सरळ सेवेप्रमाणे तुमचं IBPS कंपनी किंवा TCS कंपनी कंडक्ट करते त्या पद्धतीने ग्रुप डीच्या प्रमाणे. जसं मित्रांनो आरोग्य विभागाची पदभरती झाली होती ग्रुप डीची, तशा पद्धतीने, किंवा ग्रुप डीची इतर कुठलीही पदभरती झालेली असेल तशा पद्धतीने सोपं गणित तुम्हाला असेल. एलिमेंटरी अर्थमॅटिक असणार आहे 20 मार्काला. इथं देखील मित्रांनो, आता इथं जर मित्रांनो जर आपण बघितलं, इथं एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचे SSC असेल किंवा मित्रांनो MPSC वगैरे करणारे काही विद्यार्थ्यांनी जर ॲप्लाय केलं, जर त्यांचं गणितामध्ये मित्रांनो एकदम चांगलं असेल, तर इथं तुम्हाला मित्रांनो गणिताची कसून थोडी तयारी करावी लागणार आहे, जर त्यांना मित्रांनो मागं टाकायचं असेल तर. कारण की बरेचसे विद्यार्थी जे आहेत ॲप्लाय करू शकतात आणि ॲप्लाय न करण्याचे देखील कमी चान्सेस आहेत इथं मित्रांनो. ग्रुप डीची पोस्ट आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफची. जे मोठे मोठे एक्झामची तयारी करतायत ते इकडे जास्त करून ॲप्लाय करत नाहीत. तरी देखील तुम्ही गणितावरती जास्त फोकस करायचा आहे. गणित बऱ्याचपैकी बऱ्या विद्यार्थ्यांचं चांगलं असतं, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यांचं. तर मित्रांनो सरळ सेवेचंच गणित या ठिकाणी तुम्हाला एकदम सिंपल गणित असणार आहे. त्यानंतर रिझनिंग
बुद्धिमत्ता याच्यासाठी देखील मित्रांनो तुमची तयारी चांगली असली पाहिजे. इथं देखील मित्रांनो तुम्हाला 18 ते 17 मार्क्स पाहिजेत, कमीत कमी घ्यायचेत. आता 70 पैकी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर बघितलं आपण तर एक 55 ते मित्रांनो 50 ते 55च्या दरम्यान मार्क्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे, कमीत कमी क्वालिफाय होण्यासाठी पुढच्या टेस्टसाठी. पुढची टेस्ट तुमची या ठिकाणी 30 मार्काची असणार आहे, लोकल लँग्वेज टेस्ट, जी की मराठीमधून असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते का ते चेक केलं जाणार. ती काय अवघड जास्त असणार नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो ते म्हणतायत की ऑनलाईन तुमची 70 मार्काची एक्झाम झाली तर त्यामधून 4 टाइम्स ऑफ टोटल वॅकेन्सीज 4 पट जे समजा एखाद्या ठिकाणी जी वॅकेन्सी आहे त्याचे 4 पट उमेदवार जे आहेत पुढं बोलवले जाणार आहेत लोकल लँग्वेज टेस्टसाठी. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 55 ते 50च्या वरतीच मार्क्स घ्यायचे आहेत 70 पैकी, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनचा चान्स भेटेल. आता मित्रांनो ही जी भरती होते याच्यासाठी तुम्ही म्हणाल की एक्झाम सेंटर कुठं असेल मग, तर बघा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. ऑल ओव्हर इंडियामधून एवढेच त्यांनी या ठिकाणी एक्झाम सेंटर ठेवलेले आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट वाढवून दिलेली आहे मित्रांनो, नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. अजून लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अप्लाय करण्यासाठी. फीजमध्ये जर पाहिलं SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटला 175 रुपये फीज आहे आणि मित्रांनो बाकी सर्व कॅन्डिडेटला 850 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेते. फक्त 3च महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे सिलेक्शन भेटणार आहे. फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा आहेत, मार्चमध्ये लोकल लँग्वेज टेस्ट होईल 30 मार्काची आणि एप्रिलमध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन दिलं जाईल. तर एकच महिना तुमच्याकडं मित्रांनो 1 ते 1.5 महिनाच तुमच्याकडं अभ्यासासाठी असणार आहे. एकच महिना फक्त अभ्यासासाठी असेल तुम्हाला. तर डायरेक्ट खूप फास्ट प्रोसेस मित्रांनो याची असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तर स्टार्टिंग पेमेंट मित्रांनो तुम्हाला 25 ते 26,000 पर्यंत या ठिकाणी जातो या पदांचा. तर हा पेमेंट वाढत राहतो, तुम्हाला सर्व भत्ते वगैरे असतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याच्यामुळे तुम्ही इथं चान्स नक्की घेऊ शकता. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.